जसा धक्का तुम्हाला लागला होता सर तसा धक्का मला पण लागला होता. जसं मी नवीन जॉईन झालो त्या ठिकाणी तो धक्का आम्ही समजून घेतला होता तुमच्यासारखा. जीवनामध्ये चांगले मित्र पण असावे लागतात, जीवन जगण्यासाठी मित्र पण असावे लागतात आणि औषधं पण असावं लागतात. फरक फक्त एवढाच आहे की औषधाला एक्सपायरी डेट असते आणि मित्राला एक्सपायरी डेट नसते. असे आमचे सर्वांचे मित्र असे सदामामा मित्र होऊन गेले. 2 वर्ष मला या संस्थेमध्ये झाले. 2 वर्षात अतिशय आमची चांगली मैत्री झाली. यानंतर मी AITS डिपार्टमेंटचे डॉक्टर विनय कोट्टेवार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत विचार. सदामामांची ओळख मी जेव्हा हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून चार्ज घेतला तेव्हा मामा मला भेटायला आले, ओळख करून घेण्यासाठी आले आणि त्यांना सहज विचारलं, म्हटलं तुम्ही कधी जॉईन केलं. त्यांनी उलट प्रश्न विचारला, सर तुमचं वय किती आहे म्हणा, तुमचा जन्म कधीचा. म्हटलं मी 87चा. तुमच्या जन्माच्या अगोदरच मी जॉईन केली. अशी पहिली ओळख झाली आमची. एक खास बात म्हणजे विशेष बात म्हणजे अगदी महिन्यातनं 3-4 वेळा तरी ते सहज डिपार्टमेंटमध्ये माझ्या केबिनमध्ये भेटायला येतात. तर जेव्हा ते सुरुवातीला आले तेव्हा आले, कसे आहात, जेवण झालं का, 1-2 प्रश्न विचारले आणि त्याच्यापुढे मी वाट बघायला लागलो की नेमके आलेत कशासाठी. कारण एकदा HODच्या चेअरवर बसल्यानंतर सहजपणे कोणी भेटायला येतच नाही. त्याच्यामुळे आता नाही तर नंतर काहीतरी तर काम सांगेल किंवा काम विचारेल असं असतंच. पण तो व्यक्ती पहिल्यांदा सहज भेटायला आला, दुसऱ्यांदाही सहज भेटायला आला. मग मला लक्षात आलं की हा थोडासा वेगळा व्यक्ती आहे आणि सहज भेटू शकतात एकमेकांशी, याच्यामध्ये विश्वास बसला. आणि त्याच्यानंतर तेव्हापासून अगदी मला आता या संस्थेत 6 वर्ष होत आली. अगदी रेग्युलरली ते भेटतात आणि सहज भेटतात. मला आठवत नाही की कुठल्या कामासाठी म्हणून ते खास आले आणि तेवढ्यासाठीच आले असं कधीच नाही झालं. आणि एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटरसाठी किंवा अशा चेअरवर बसलेल्या व्यक्तीसाठी सहजपणे भेटणारा बोलणारा व्यक्ती आला की खूप वेगळं वाटतं आणि छान वाटतं. तो अनुभव खरंच छान होता. आणि त्यांना शेतीमध्ये खूप आवड आहे, अगदी मनापासून शेती करतात. फक्त करायची म्हणून नाही, त्यांना त्या गोष्टीची आवड पण आहे. माझं पर्सनल बॅकग्राऊंड मला शेतीचं नाही आहे, म्हणजे माझ्याकडे शेती नाही आहे. त्यामुळे मला एक आधीपासून शेतीबद्दल आणि शेती करणाऱ्यांबद्दल खूप आकर्षण वाटतं. ते फर्स्ट इयरचे आमचे रामदास सर असतील किंवा सदामामा असतील, छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याशी बोलणं, ते कसं करतात, काय करतात, आणि ते खूप आवडीने सांगायची सगळ्या गोष्टी की आम्ही असं करतो तसं करतो. रिटायरमेंट नंतर काय काय करणार आहे त्या गोष्टी त्यांनी माझ्याशी एखाद्या शेअर केलेल्या आहेत. एक अपरिग्रह म्हणून शब्द असतो, म्हणजे जो माणूस आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये राजासारखा राहतो. म्हणजे राजासारखा राहण्यासाठी तो ॲटिट्यूडच लागतो, त्याला काही श्रीमंती लागत नाही किंवा पद लागत नाही. अशातला जो माणूस आहे जो अगदी काम करताना किंवा घरी किंवा बाहेर सगळीकडे तो अगदी राजासारखा वावरतो, त्या ॲटिट्यूडने राहतो. तेवढाच हंबल आहे, तेवढ्याच सगळ्यांशी मनमिळावू आहे आणि स्वतःचं स्वत्व जपून राहणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जनरली रिटायरमेंट नंतर बऱ्याच जणांना त्रास होतो, जे जमिनीशी जोडून राहत नाही, जे पदावर प्रेम करतात, अशा लोकांना फार त्रास होतो असे अशी फिलॉसॉफी सांगते, सर्वे सांगतो. कुठलंही पद असो ते. अशी व्यक्ती जी माणसं जोडते आणि जी जमिनीशी जोडलेली असते, अशा व्यक्तींना रिटायरमेंट नंतर त्रास होत नाही असं अगदी आपल्याला सहजपणे जाणवतं. त्यांचे पुढचे प्लॅन्स, त्यांनी जोडलेले सगळे रिलेशन्स, सगळी जोडलेली माणसं हे सगळे त्यांच्यासोबत राहणारच आहे. त्याच्यामुळे रिटायरमेंट नंतरचं आयुष्यसुद्धा त्यांचं सुंदर असणार आहे, छान असणार आहे. त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.